नमस्कार. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. जालन्याला रेशीम उद्योगाचं प्रमुख केंद्र बनवण्याच्या दिशेने राज्याचं पहिलं रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचं लोकार्पण झालं. सिल्क, सीड आणि स्टीलमुळे SSS सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात रेशीमपासून कापड निर्मिती आणि निर्यातीपर्यंतची साखळी उभी करून स्वतंत्र जालनाई ब्रँड निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील विविध पायाभूत सुविधांचं लोकार्पण केलं. 2027 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोसारख्या 238 वातानुकूलित आणि स्वयंचलित लोकल ट्रेन दाखल होणार आहे. 2030 पर्यंत सर्व लोकल मेट्रोप्रमाणे होतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. सांताक्रूज चेंबूर जोडमार्गावरील भारतनगर ते वाकोला जंक्शन उन्नत मार्गाचं आणि चेंबूर मेट्रो स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे पूर्व पश्चिम वाहतूक कोंडी टळून प्रवासात 35 मिनिटांची बचत होईल. तसंच ठाणे बोरिवली अंतर अवघ्या 15 मिनिटात पार करणाऱ्या देशातील सर्वात लांब दुहेरी भुयारी मार्गासाठी TBM अर्जुनाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला. या प्रकल्पांमुळे मुंबईच्या दळणवळणाला गती मिळेल. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. देशातला सर्वात मोठा ट्विन बोगदा हा आपण ठाणे बोरिवलीच्या दरम्यान करतोय. 23 किलोमीटरचं अंतर आणि ते 23 किलोमीटर पूर्ण करण्याकरता 90 मिनिटं लागायची. ते अंतर आता 11 किलोमीटरचं होत आहे आणि जास्तीत जास्त 12 मिनिटं त्याला लागतील या 15 मिनिटं लागतील. अशा पद्धतीनं ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये अतिशय वेगवान कनेक्टिव्हिटी ही या माध्यमातून होते. महाराष्ट्रातील दुष्काळावर तोडगा काढण्यासाठी एकात्मिक जल व्यवस्थापना अंतर्गत नदीजोड प्रकल्प राबवला जाणार आहे. CWCची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाचं काम याच किंवा पुढील वर्षी सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या वर्धापन दिनी झालेल्या या कार्यक्रमात माझगाव डॉकसोबतच एक सामंजस्य करार देखील करण्यात आला. राज्यातील ड्रोन उद्योगाला चालना देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिस्तरीय फोर्स स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन सिटी विकसित केली जाणार आहे. उद्योजकांना जमीन, चाचणी सुविधा आणि विविध योजनांचा एकत्रित लाभ मिळवून दिला जाईल. स्वदेशी घटक निर्मिती आणि संशोधनाला याद्वारे विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. महाराष्ट्रात महिलांचा श्रमशक्ती सहभाग वाढवण्यासाठी शासनाचा कौशल्य विभाग आणि IPE ग्लोबल लिमिटेडमध्ये सामंजस्य करार झालाय. या राज्यस्तरीय अभियानाद्वारे 2026 ते 2030 या दरम्यान 15 ते 29 वयोगटातील 3 लाख तरुणींना खासगी क्षेत्रात वेतनाधारित रोजगार आणि 1.5 लाख तरुणींना प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट आहे. सुरक्षित कार्यस्थळ, वसतिगृह आणि वाहतूक सुविधांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी संरचनात्मक धोरण आखण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाची एक महत्त्वाची बैठक झाली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकांचा आर्थिक पाया मजबूत करून विकास कामांना गती देणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जिवती, शिरूर, अनंतपाळ, रेणापूर, सोयगाव, पालम, उमरखेड, बीड, कोरपना, गडचांदूर आणि पुलगाव या 10 नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिलेली आहे. शहरी भागाचा नियोजनबद्ध विकास, पायाभूत सुविधांचं सक्षमीकरण आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. गेल्या 1.5 वर्षात 100हून अधिक शहरांच्या विकास योजनांना मान्यता देण्यात आली. शिरूर तालुक्यातील बंद असलेला रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी NSDCकडे पाठवलेला कर्ज प्रस्तावातील त्रुटी दूर करून तो नव्यानं सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. गेल्या 3 हंगामापासून बंद असलेला हा कारखाना सुरू झाल्यास हजारो शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. त्याला शासनाचं प्राधान्य आहे. महाराष्ट्र देशामध्ये आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.